मला हे म्हणायचं आहे की ते प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि त्यांचा त्या पदावर असल्यामुळे आणि त्या संस्थेवर असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं योग्यच आहे। आणि त्यासोबतच एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, विद्यमान सरकारनं महिलांच्या बाबतीमध्ये अन्याय अत्याचार सहन न करण्याचीच एक भूमिका बजावलेली आहे। ह्या प्रकरणात आरोपी किती पॉवरफुल आहे, आरोपीने किती स्वतःला स्ट्रॉंग केलेलं आहे मनी पॉवर मसल पॉवरनं, ह्यापेक्षा आरोपीला तातडीनं कोठडीत जावं लागलं। आरोपीला आपण आपल्या डोळ्यांनी काल बघितलं की आरोपीला कळालं की महिलांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे अत्याचार केल्याच्या नंतर भोगावं लागतंय। त्यामुळं आता ते प्रकरण जे आहे ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तपासामध्ये आहे, उचित SIT आहे। वेगवेगळ्या सन्माननीय महिलांना ज्या अपमान सहन करावा लागला आहे त्या महिलां देखील तक्रारदार होत आहेत। परंतु एक आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करेल की त्यांची जी आरोपीची जी संस्था आहे त्या संस्थेवर तातडीने प्रशासक आणला पाहिजे आणि त्या संस्थेचे जे आर्थिक हे आहेत स्तोत्र आहेत ते तपासले पाहिजेत आणि चॅरिटी कमिशनर मार्फत हे अशा चुकीच्या पद्धतीने श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या खाली म्हणजे ह्युमिलेशन मानसिक शारीरिक अत्याचार हे लक्षात घेता त्या संस्थेला निष्कासित केलं पाहिजे आणि त्या संस्थेचे सगळे ॲसेट्स शासन म्हणून शासनाकडे जमा झाले पाहिजेत। रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला, मात्र त्या काही एकट्याच नाही आहेत ज्यांचे अशोक खरात यांच्यासोबत फोटो समोर आलेले आहेत। अनेक सत्ताधारी आमदार मंत्र्यांचे फोटो आहेत, मात्र त्यांच्यावर कुठेच कारवाई होत नाही की एका महिलेला लक्ष केलं, मात्र जे पॉवरफुल मंत्री आहेत त्यांना इकडे सरकारने सोडलं किंवा झुकतं माप देते सरकार। एक लक्षात घ्या, म्हणजे जे आपलं महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे अत्यंत सन्मानजनक आहे आणि चाकणकर ज्या होत्या त्या आरोपीच्या संस्थेवर सुद्धा होत्या। टेन्युअर संपला होता किंवा नाही होता तो वेगळा विषय आहे, परंतु त्या संस्थेवर होत्या। त्याचबरोबर त्यांनी म्हणजे भावनेतून श्रद्धेतून म्हणा किंवा अंधश्रद्धेतून जे काही होतं त्यांनी त्याच्यामध्ये भूमिका वेगवेगळ्या आल्या होत्या आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे। आणि दुसरी बाजू आपण जे म्हणताय, एक लक्षात ठेवा, आरोपीला जास्त शिक्षा कशी होईल याच्याकडे आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे। कारण आपल्याकडे मानवी स्वभाव आहे की आपण कुणीतरी काहीतरी जर चाट मारत असेल ना तर लवकर प्रभावी होतो, जर कोणी विज्ञान सांगत असेल ना तर आपण लवकर प्रभावी होत नाही। आणि असे जे चाट मारणारे चाट मास्टर असतात ते ऑब्वियसली काही राजकारणी लोक त्यांच्याकडे गेलेत, परंतु त्यांनी मग सन्माननीय सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब किंवा तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथरावजी शिंदेसाहेब, त्यांनी म्हणजे तिथं जाणं म्हणजे त्यांना वाटलं असेल की ते श्रद्धेचा भाग असेल, परंतु जर तिथं अंधश्रद्धा असेल तर यापुढं मी असं सार्वजनिकपणे सगळ्यांनाच आव्हान करेल की श्रद्धेचा अधिकार आहे, पण जिथं अंधश्रद्धा, जिथं ते गणित, जिथं ते आकडेवारी असं सांगून म्हणजे हिप्नोटाईज केल्यासारखं असेल तिथं कुणी जाऊ नये। आणि ह्या प्रकरणात मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांची स्पष्ट भूमिका आहे की म्हणजे पारदर्शक चौकशी आहे, पारदर्शक इन्व्हेस्टिगेशन आहे, आरोपींचा अटक तातडीनं आहे, आरोपींच्या म्हणजे कार्यालयांच्या झडत्या पेनड्राईव्ह हे काय तुम्ही पत्रकारांनी किंवा इतर कोणी आणून दिलेलं नाही, ते पोलिसांनी हस्तगत केलेल्या गोष्टी आहेत सगळ्या। मग त्यामुळं हे सगळं लक्षात घेता मला असं वाटतं की या तपासात अडथळा होईल अशी डायलॉगबाजी, स्वतःचं राजकारण भाजून घेण्याचं कोणीसुद्धा करू नये। त्यापेक्षा त्यांच्याकडे काही माहिती असेल तरी ती तपास यंत्रणेला द्यावी असं मला वाटतं। कारण माया बहिणींना, लेकी बाळींना ज्या अन्याय अत्याचाराला बळी पडल्यात त्यांना न्याय मिळणं हेच अपेक्षित असलं पाहिजे। मला वाटतं पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा त्या अपेक्षेनं काम करत आहे। राजकारण महाराष्ट्रावर म्हणताय, पण राजकारण सुरुवातीच्या काळात असं झालं की सत्ताधाऱ्यांनी पण हे म्हणण्यात आलं की जे देवस्थान आहे खरातचं त्याला महाविकास आघाडीच्या काळात मराठवाड्याचं पाणी देण्यात आलं। हो, चुकीचं आहे ना ते। जर समजा आमच्या मराठवाड्यातलं पाणी जर चुकीच्या पद्धतीनं किंवा कोणत्या विभागातलं पाणी चुकीच्या पद्धतीनं त्या आरोपित असलेल्या व्यक्तीला फेवर करून देण्यात आलं तर तत्कालीन मुख्यमंत्री हे होते ना, उद्धव ठाकरे होते ना, तर त्यांनी त्यांची भूमिका सांगावी की त्यांनी कोणत्या अंधश्रद्धेपोटी ते दिलं, त्यांना सांगणं आवश्यक आहे ना। आणि त्यापुढं जाऊन मला असं वाटतं की राज ठाकरेंनी डायलॉगबाजी करण्यापेक्षा राज ठाकरेंनी ठेसून काढा
असं डायलॉगबाजी करण्यापेक्षा कायदेशीरदृष्ट्या काय केलं जाऊ शकतंय हे सांगणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं माहिती आहे का, ही तुमच्या माध्यमांसमोर ही डायलॉगबाजी ही उल्लडबाजीसारखी होऊन गेलेली आहे. कुणीतरी अत्याचारित महिला म्हणजे आपल्याला न्याय कसा मिळेल याची वाट बघत आहेत. दुसरीकडं कुणी काय डायलॉग मारतंय, कुणी काय डायलॉग मारतंय, ह्या सगळ्या डायलॉग कुणीतरी एकाने तर मी ऐकलं की म्हणे कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू होईल. अरे तुम्हाला आपल्याला न्याय, महिलांना आपल्या भगिनींना न्याय मिळाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे की कस्टडीत मृत्यू कसा होईल. हे सगळे काही प्रपंच जे आहेत हे प्रसिद्धीचे प्रपंच आहेत आणि मला असं वाटतं ह्या प्रस्तुत प्रकरणामध्ये तशा प्रसिद्धीच्या प्रपंचात कोण पडू नये. महाराष्ट्रात अंधश्रद्धा बंदी कायदा असताना सरकारमधील अनेक मंत्री असतील, महिला आयोगाचे अध्यक्ष असतील, अशोक खरात यांच्या आश्रमामध्ये जाऊन आंघोळी पूजा करतानाचे काही फोटो देखील व्हायरल झाले. सरकार जर असं प्रोत्साहन देत असेल तर सरकारकडून याच्यावरती योग्य कारवाई होईल असं वाटतं का? बघा, मी तुम्हाला काय सांगितलं एक स्पष्ट आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी तेच सांगितलं की श्रद्धा हे म्हणजे प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु काही लोक ह्या खरातांसारखे ॲडव्हान्टेज घेतात. लोक श्रद्धेपोटी तिथं जातात, त्या लोकांचा ते स्वतःच्या ह्याच्यासाठी मिसयूज करतात आणि ह्या प्रकरणामध्ये आता ओपन फाईल आहे. जे कोणी इन्वॉल्ड असेल चुकीच्या अंधश्रद्धेच्या कार्यामध्ये, मला नाही वाटत की कोई बख्शा जाएगा. मुझे नहीं लगता कोई बख्शा जाएगा. पण नेते मंत्री असतील तरी त्यांच्यावरती कारवाई करावी. मी काय सांगतो, त्यांची चौकशी नेत्यांची चौकशी झाली पाहिजे. मी काय सांगतो, पोलीस यंत्रणा जेव्हा तपास करते तेव्हा कोणी मंत्री पोलीस यंत्रणेला तपासामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत. पोलीस यंत्रणा जेव्हा तपास करते, मान्य सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे की न्यायालयाने सुद्धा हस्तक्षेप करू नये. त्याच्यामुळे पोलीस इंडिपेंडन्सीनं करत आहेत. आपणच माध्यमांनी दाखवलं की आरोपीचे फोन स्विच ऑफ कसे करण्यात आले, ज्याच्यामुळे आरोपीला पकडण्यासाठी किती म्हणजे आरोपी पळून जाऊ नये ह्याच्यासाठी पोलिसांनी ज्या प्रकारे इंटेलिजन्स लावलं हे लक्षात घेता मला असं वाटतंय जो कोई इन्वॉल्व होगा अंधश्रद्धा किंवा अत्याचारामध्ये, मग ते व्यक्ती असू शकते किंवा अभिनेता असू शकते किंवा कोणी असू शकेल, मला नाही वाटत की या प्रकरणामध्ये कुणाला वाचवण्यासाठी कोणी प्रयत्न करेल. कारण सगळेजण जिम्मेदार आहेत, सगळेजण जबाबदाऱ्या माहीत आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये लवकर निपटारा होईल आणि जे पीडित महिला भगिनी आहेत, माया लेकी आहेत, त्यांच्यावरला अन्याय दूर होईल, त्यांना न्याय मिळेल आणि भविष्यात कोणी हिंमत करणार नाही अन्याय करण्याची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.